करायचं आहे. आता नको. मग केव्हा? लवकरच. म्हणजे केव्हा? सांगू शकणार नाही. ऑल राईट. आय एम सॉरी. I respect your decision. Thanks. Sorry. Don't be. I understand. Feeling sleepy. All right. Good night. Good night. Good night. आत्ता बरं वाटतंय मला. चला बरं झालं त्यानं मेसेज टाकलास ना. बाबा मला ना आता माझ्या श्रीशी बोलल्यासारखं वाटतंय. बाबा श्री ना खूप समंजस आहे. म्हणजे मी आता बोलू शकत नाही असं म्हटल्यानंतर का, कशासाठी, कारण काय अशी 100 चौकशा नाही करत तो. वेळ देतो, बरं म्हणतो आणि थांबतो. हा माझा श्री आहे, खरा श्री. खूप समंजस. काय झालं? काय नाही. मग तुम्ही असे का पाहताय? ऐकतोय मी. मग तुम्ही हे असे गालातल्या गालात हसताय कशाला? अगं तू आरशामध्ये चेहरा बघ एकदा तुझा. तू नवऱ्याविषयी बोलत असतेस ना तेव्हा मग कळेल तुला. काही या बाबा. अगं नाही खरंच खूप बरं वाटतंय मला. असं वाटतंय की आता तुझ्या मार्गातले सगळे अडसर दूर झाले. चला जर तेल लावून घेते. नकोय मला. काय झालं? आता गरज नाहीये. कुणाची? माझी का मसाजची? आई अगं असं काय बोलतेस तू? तुला माहित नाही जानू. द्या द्या बरं पाय द्या. चला. मला आज मसाजची गरज नाहीये. अहो पण मला आहे ना. करू दे की नवऱ्याची सेवा जरा. नाही ती तू खूप केलीयस, जरुरीपेक्षा जास्तच केलीयस. पाहिलं जानू हे असं बोलतात. समोरच्याच्या मनाची ना काही किंमतच ठेवत नाही. मराठी भाषेत सांगून झालंय, आता तुला इंग्लिश मध्ये सांगू का? जानू यांचं काय चाललंय ग? आज माझ्या हातचं जेवलेले देखील नाहीयेत. दुपारी चहा देखील घेतलेला नाहीये. पिंट्याने वरण भात करून ठेवला होता ते मात्र खाल्लं त्यांनी. विचार विचार ना, तूच विचार ना त्यांना. बाबा भूक नव्हती मला फार. तुझा संसार जोडला जातोय जानू, पण माझा मोडला जातोय. अगं असं काय बोलतेस तू एवढ्याशा गोष्टीवरनं? अगं नसेल त्यांना भूक, फक्त वरण भात खावासा वाटला असेल. बरं मग चहाचं काय?
नसेल घ्यावासा वाटला. तू कशाला असा सुतावरनं स्वर्ग काढतेस? इतकी वर्ष संसार केला ह्यांच्या बरोबर, माझ्या इतकं त्यांना दुसरं कोणीच चांगलं ओळखणार नाही. तुला सांगते जानू, ह्यांच्या मनात आहे ना माझ्याविषयी नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. तुला आता नाही पटणार, 4 दिवसांनी पटेल तुला. तुला स्वतःविषयी एवढी खात्री आहे ना, हे एक बरं आहे. बाबा तुम्ही कुठे निघालायत आता? अगं, इथे बसून हे सगळं ऐकायचे पेशन्स संपलेत माझे. कोण किती सहन करणार. आता तुम्हाला मला सहनही करता येत नाहीये का? मी जरा पाय मोकळे करून येतो. कळतंय, कळतंय मला. चांगलंय, कळतंय, हे चांगलंय. जानू, जानू, आता तू तरी तुझ्या बाबांशी बोल ग. आता ह्या वयात वेगळं होणं कसं दिसतं ग ते? लोक तोंडात शेण घालतील माझ्या. इतकी वर्ष सगळं ह्यांचं केलं, कस्ता खाल्ल्या, आणि आता म्हातार वयात लोकांच्या घरी दारोदार जाऊन भटकावं लागणार आहे मला. आई ऐक, असं काही नाही होणार आहे. मी आले. अगं तू कुठे चालली आहेस आता? आई